ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज काय बघणार आहे आपण? माझे गिफ्ट्स आईने आणलेले. तर आईने आजच मम्मी आली, पण आता रियाला राहत नाही की तिने काय आणलेलं असेल आणि तिकडून सगळ्यांनी काय पाठवलेलं असेल. तर बस आता ती बॅग उघडायची आहे आणि बघू आपण की रियासाठी, बेबीसाठी, आमच्यासाठी काय काय आणलेलं आहे ते. तर जेव्हा मम्मी पप्पा आले होते तेव्हा पण असंच रियाला उत्सुकता होती की काय गिफ्ट असेल. तेव्हा तर ती खूप छोटी होती, एकदम क्यूटची, एकदम छोटीशी, आता मोठी झाली आहे. तर तेव्हा पण खूप सारे गिफ्ट्स आणले होते रियासाठी, आमच्यासाठी. तर रियाने ते खूप छान एक एक मस्त ओपन केले होते. तर रियाला ते आठवलं आता. आपण पण असंच ओपन करूया आणि बघूया एक एक सगळं काय काय पाठवलंय ते. करायचं स्टार्ट. लेट्स गो. कोणी हर्ष मामाने किती काय काय पॅकिंग केलंय, कोणी कोणी पॅक केलंय छान. हर्ष मामाने तर खूप जास्त पॅकिंग केली आहे. त्यामुळे आपण बघूया. मला रावत नाही. मला तेव्हा रावत अशी नाही. क्यूटची होती ना, छोटीशी, केवढीशी होती ती? बोबडं बोलायची मस्त. आता मोठी झाली. 2 वर्ष झाले ना त्याला? 2 वर्ष. तीन झाले. 3. हो. आता मम्मी आली आहे तर मग तिला पण तसंच बघायचं की काय काय आणलेलं आहे बॅग मध्ये. आजच मम्मी आली आणि दुपारीच आली ते पण. तर तिला आता राहत नाही की नाही मला आत्ताच ओपन करायची रात्रीच. तर आम्ही आता जेवण वगैरे करून मस्तपैकी बॅग ओपन करतोय. बेबी झोपलाय आणि मग आम्ही म्हटलं चला तोपर्यंत आपण बघून घेऊया ओपन करून काय काय ते. लेट्स गो. लेट्स Let's गो. go. चला आपण करूया ओपन. हो, पहिलेच गिफ्ट दिसतंय. पहिलेच गिफ्ट आहेत. हे मला पहिले ओपन करायचं. दिसतंय बाबा काय? रिअलचं गिफ्ट आहे का? मला वाटतं माझं असेल. तुझं थोडी येतं. रिया तुझंच आहे. याचंच आहे. अरे वा वा वा. हे काय आहे? चेन आहे त्याला. पुढून आहे का? हा. दाखव या साईडनी. छोटा आहे का की पॅटर्नच तसं आहे माहिती नाही. रिया कसं आहे? मस्त. छान. भारी. हर्षच्या चॉईसचा आहे का? मस्त. बाजूला. बाजूला तेव्हा पण बाजूला. आता नेक्स्ट. त्याची मॅजिक दिसते पण. ड्रेस. या साईडला दाखव. इकडे दाखव असं. वा वा वा. जीन्स. अरे वा. छान छान. मस्त. मस्त आहे. वाव. छान आहे. अशा पॅटर्नची जीन्स नव्हती रिया. हा, अशा पॅटर्नची जी आपली नव्हती. त्याला माहिती ना की रियाकडे कोणते ड्रेस आहे नाही आहे. मस्त. हा माझा. वाव. वा. मला तर छानच ड्रेस भेटला. सेम सेम. हे रियाचा आहे हा? अरे वा. ओ. उभी राहा. अरे बापरे. उभी राहा रिया. एवढा मोठा ड्रेस. कोणी पाठवलं? अच्छा, मम्मीने अच्छा, मम्मीने पाठवलं. पाठवलं का? अहो, मम्मीने पाठवलंय. हा, आईने पाठवलंय. पाठवलाय. थोडा मोठा आहे आय गेस. हा. नेक्स्ट इयर होईल वाटतं. हा, थोडा मोठा आहे. ओढणी. आता हे पण बाजूला. मस्त. नेक्स्ट काय माझं गिफ्ट भेटलं. कर ओपन. अरे वा. हा रे का काय नेकलेस आहे का? नेकलेस आहे आणि पिन आहे आणि रबर बँड आहे. मम्मा साहेब बघितलं Color. कसं आहे? व्हाईट कलरचा आणि ब्लू हा. कलरचा. छान आहे. बॉय different. ना बेबी बॉय त्यामुळे blue हा, कलरचा. म्हणून baby White. boy. ब्ल्यू पाठवला. छान आहे. मस्त मस्त. आता इकडच्या बाजूचं उघडायचं. हो, आता इकडून काय पाठवलेलं आहे? इकडून काय पाठवलं? अच्छा, इकडे बाकीचं अर्ध टाकलंय. हे त्याच पॅन्ट. ड्रेसचं. हा, या ड्रेसचे. अरे वा, छान आहे ग. खूपच मस्त आहे. खूपच छान आहे. वा. डिफरंट आहे.
हा माझा आहे का? हा मजा आहे मग. मस्त. हा? रिया मम्माची मजा आहे बघ. माझी पण. तुझी पण मजा आहे. मजा आहे. अशी लाईट कपड्यांची. छान आहे मस्त एकदम. वाव पिंकी तो बेबी साठी आणि मी गर्ल आहे ना म्हणून. अरे हा बरोबर आहे बरोबर आहे अगदी बरोबर. हा डॅडी नाही का? नाही नाही माझे अरे ते कुर्ता वाटते तिला. नाही का मम्माचाच आहे. मम्माचा आहे का? मस्त. डॅड. हे पण आईने पाठवले आई बाबांनी वाव छान आहे ग हे मम्मा. बेबीसाठी. हा एक मोठाच पाठवला आहे त्यांनी एकदम थोडं पुढची साईज. हा एक हा याच्यावर मॅच. अरे वा मस्त. रिया कसा आहे? एकदम भारी. पण तो नंतर होईल आता. नंतर होतील. हो त्याच्यावर ही पॅन्ट होते त्याच्यावर ही पॅन्ट आहे. आणि हा एक ड्रेस. आय थिंक याची पॅन्ट तिकडे दिसली मला कुठेतरी. आणि हा एक आहे ह्याच्यावर पण एक पॅन्ट आहे. तर हे ड्रेस आणि रियाचा ड्रेस मम्मींनी मावशींना सांगितलेला धुळ्याला. मावशी असतात तिकडे कारण मम्मींचं ऑपरेशन झाल्यामुळे आणि व्हिजाचं पण कन्फर्म नव्हतं की येणार आहे की नाही मम्मी. त्यामुळे मग त्यांनी काही पाठवलं नाही पण त्यांना खूप वाटत होतं की काहीतरी पाठवावं आईसोबत. मग पटकन त्यांनी मावशींना सांगितलं की तुम्ही काहीतरी ड्रेस घेऊन या दोघांसाठी. मग मावशी ड्रेस घेऊन मम्मी त्यांच्याकडे द्यायला आले आणि मग हे बेबीसाठी आणि ड्रेस रियासाठी पाठवला. तर आता छोटी केबिन बॅग आम्ही ओपन केली होती तर ती झाली. आता पुढची मोठी बॅग ओपन केली आहे. तर त्या 2 बॅग आहेत. आता त्याच्यातली ही ओपन केली आहे. तर आता बघू ह्याच्यात काय आहे. आपण पहिले हे ओपन करू. ओके कर तू कर. वाव छान काहीतरी दिसतंय. अरे वा मस्त मस्त. हे बघा डंगरी पण. हे पण हर्षची चॉईस असेल. हा एक ड्रेस. अजून काय आहे? अरे वा छान आहे छान आहे. छान आहे. बेबीचे काय आहे ते? अरे वा मागे बघू. अरे क्यूट क्यूट आहे एकदम. कूल बेअर. Cool bear. कसा आहे रिया? छान आहे एकदम मस्त आहेत. बेबीला. अरे वा छान हे आहे. पण छान आहे. इकडच्या याच्या. 3 to 6 months. अरे वा स्विमिंगचा ड्रेस का? नाही स्विमिंग. नाही ग वेगळा हे छान आहे पण मस्त आहे पॅटर्न. या मी पॅन्ट पण सांगितल्या होत्या थोड्या तर मग या पॅन्ट पण घेऊन आली बेबीला. फक्त पॅन्ट. हा लांब पॅन्ट असं मी सांगितलं होतं की ते चिरा रांगायला जास्त लागेल आहे. तर मग ते वेगवेगळ्या साईज मध्ये असं छान आहे मस्त. मला सांग. सगळे चिरागने ऑर्डर केलं. विराटने पटापट पटापट. अरे वा काही चालू नका. हा हे तर आता लगेच. छोटी साईज हो ना. छोटी सांगितली होती ना. हो 2-3 मस्त. साईज सांगितले मस्त छान. ह्याच्यात काय बाबा? बेबीचं. काय का तो? बेबीचं. आणि मस्त लहान मुलांचे भारी भारी आहेत. छान छान ना. हे किती छोटासा कुर्ता आहे. छान आहे. हा, तो हात तू धरला या बाजूने. हा इकडून धरलाय तू बेटा. हात, हा. म्हटलं एक हात गायब झाला का काय? छोटासा कुर्ता. ए धोतर पण आहे. अरे वा, मस्त, पॅन्ट मस्त. आहे, धोतरी पॅन्ट. धोतर पॅन्ट. धोतर पॅन्ट. आता हे तुमचे दिसत आहे. अरे वा मला- अधिक मासचे धुळ्याच्या बाबांकडून. अरे वा हा छान, एक छान. आहे तुमचा टोपी. अरे बापरे टोपी. हा एक आहे टोपी. मस्त छान आहे ते टोपी. आणि हा एक आहे अरे वा, छान छान मस्त. मस्त. आणि ही जीन्स. वाव. अधिक मास जोरदार. जोरदार आहे अधिक मास. हे असं ओव्हलचं आहे आणि वेगळ्या वेगळ्या शेपचे. शेपचं हा आहे. रुपाली मावशीने दिलं ते. आई सांगते रुपाली मावशीने रुपाली दिलंय तुला. मावशीने तुझ्यासाठी दिलं. वाव. मस्त छान आहे. छान आहे. छान आहे छान आहे. आता यात तर मम्मीच्या साड्याच आहे पूर्ण. तर आता कपड्यांचं सगळं झालं. आता खाण्यापिण्याचं
जास्त तर तेच की हे घेऊन जाऊ ते घेऊन जाऊ असं वाटतंच. त्याच्यामुळे पण- कपडे कमी झाले त्यामुळे यावेळेस कपडे काही कमी नाही. झाले कारण खाण्यापिण्याचं जे नाही मिळत इकडे तेच मी सांगितलं होतं जास्त. बाकीचं तर मग काय सगळं मिळूनच जातं. कपडे एवढं काही हे नाही की नाही जे नाही मिळत ते जे खायची इच्छा होते ते मागूया म्हणून आम्ही यावेळेस तेच सांगितलं. आणि आम्ही पण काहीच ऑर्डर केलं कारण 2 बॅगेत इतकं पटकन फुल होतं तर कळत पण नाही, त्यामुळे आम्ही काही ऑर्डर पण केलं नाही. जे त्यांनी आणलं ते आणि खाण्याचं ते त्याच्यातच बॅग फुल झाली. तर आता बघूया की खाण्यापिण्याचं काय काय आहे. रियाने सांगितली होती बुंदी, तर रियाला बुंदी खूप आवडते तर त्यामुळे रियाला ते सांगितलं होतं की मला बुंदी पाठवा बाबा, तर त्यांनी बाबांनी बुंदी पाठवली. पाठवली. त्याच्यानंतर बाकरवडी चितळेची हे घे. दिव्या मावशीने पुण्याहून पाठवली तुला ती तिकडे भाकर. चितळेची, तिकडे छोटी बाकरवडी. छोटी बाकरवडी बघा किती क्यूट आहे. बाकरवडी हे मी केक साठी सांगितलं होतं क्रश बघा क्रश. आणि केकचं प्रीमिक्स मागवलं होतं मी, तर ते हे मागवून घेतलंय. एक 6 मंथ्सच राहतं 1 किलोचं, मग मी मागवलं. आणि आता खूप बर्थडेच येणार आहे सगळेच, म्हटलं चला बघा मागवून प्रीमिक्स. मी लास्ट टाइम पण 1 किलो घेऊन आली होती, बरेच दिवस मला गेलेलं. यावेळेस पण मी मागवलं की आता बर्थडे येतात सगळ्यांचे तर मग घेऊन घेऊ. आता माझं सगळं हे काय आहे? आळीव. हा, ती आळीवची खीर खातात डिलेव्हरी नंतर, तर मग ती आळीव सांगितलेली. हे काय गोड शेव, गोड शेव. रिया धुळ्याची गोड शेव. गोड शेव एवढी. तिला वाटलं ते बारीक शेव असेल. हा नाही का, बारीक शेव नाही, ही गोड अशी शेव असते, याला असते अशी गोड असते, याला गोड शेव म्हणतात. तू खाऊन बघ, तू खाल्ली नाही कधी ना? नाही खाल्ली रियाने कधी, टेस्ट नाही केली वाव, हे बघा गोड शेव. गोड शेव. आपलं परत तिकडचं सगळं कुरडाया. इकडे मठाची डाळ मिळत नाही, त्यामुळे मी मठाची डाळ पण सांगितली होती, तर ती पण आणली मम्मीने. टाडा. आणि मठ मुगाच्या वड्या. बापरे, मस्त मुगाचं. मेहंदीचे कोण पण घेऊन आली मम्मी. मेहंदी काढून दे. मेहंदी हे रियाला खूप आवडतं. जिंजर लेमनच्या गोळ्या. जिंजर लेमनच्या गोळ्या. नेक्स्ट टाइम मम्मा. नेक्स्ट मठमुगाच्या वड्या मला खूप आवडतात म्हणून मम्मीने बनवल्या आणि मग म्हटलं घेऊन ये. मध्ये मध्ये छान लागते भाजी ही, मला आवडतात. हे काजू. काजू हा, काजू. त्याच्यानंतर हे काय, हा डिकेवलियाला जर दातांचा त्रास झाला तर ते लावतात, तर ते बिबड्या. त्यानंतर मखाना. हे काय गव्हाचं पीठ आहे का? मम्मीने पुरणपोळ्या बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेऊन आली, म्हटली मी इकडे तुला खापरेच्या पुरणपोळ्या बनवून देते. मम्मी आणणार होते ॲक्च्युली पुरणपोळ्या, पण गरमी एवढी आहे आणि त्या बागेत खूप म्हणजे खराब झाल्या असत्या गरमीमुळे, त्यामुळे मग ते कॅन्सल केलं आणि जागा पण नव्हती, सगळंच फुल झालेलं. मग आई म्हटली की मी आपल्या घरच्या गव्हाचे पीठ घेऊन येते, मी तुला तिकडे बनवून देईल पुरणपोळी म्हणून खापरेची. माझ्याकडे कढई आहे तर ती उलटी ठेवून तसं करू शकतो. तर त्या पहिल्या बॅगेत एवढं होतं खाण्याचं सामान आणि कपडे. आता या अजून दुसऱ्या बॅगमध्ये परत खाण्याचंच सामान आहे, मी तेच जास्त सांगितलं होतं. तर आता बघूया यात काय काय आहे. हे उडदाचे पापड आणि मी तीळ सांगितली होती भरपूर, तर ती तीळ. त्याच्यानंतर हा ही शान घुटी उगवण्यासाठी, तर ती ही पण बेबीला शेवाळ्या. त्याच्यानंतर हे पापड, हे नागलीचे पापड. रियाचं काहीतरी आवडतं. काजू कतली रियाने सांगितली होती, काजू कतली करून घेऊ पण तुला. खाली टाकलेलं नाही चालत. थँक्यू बाबा, खूपच यम्मी आहे. Yummy तुझी फेवरेट आहे ना, म्हणून पाठवली त्यांनी. सांजोरी माझ्या मावशीने, शिरपूरला असते माझी मावशी, तर त्या मावशीने पाठवल्या सांजोऱ्या. रत्यात तुटल्या पण ठीक आहे, खाऊ शकतो. भरपूर पाठवल्या सांजोऱ्या. याच्यात अनारसे,
ओ बेबी अनारसी. काय झालं बेबीचा येतोय आवाज मागून. बेबीचा आवाज येतोय मागून, आम्ही बोलतोय तर बेबी म्हणतोय काय करताय तुम्ही. हे फरसाण, लोणचं. मोनिकाचा फेवरेट. मी सांगितलं होतं की लोणचं बनवून घेऊन ये. थोडं ह्या याच्यातलं गळालं पण हे प्रॉपर राहिलं. तर हे 2 बरणी लोणचं. तर हा मुरांबा हा पण मी सांगितला होता बनवायला. त्याला पण पाहिजे. त्याला काय पाहिजे. हे वेखण पावडर आहे काय मग. हा बरोबर आहे, वेखणची पावडर. हे खारीकची पावडर म्हणजे बनवणार मी. वेफर्स. हे अधिक मासचं वाण लावण्यासाठी घेऊन आली. नैवेद्याचं ताट नैवेद्याचं थांब ताट. दाखवते कसं. दाखव. ह्याच्यात वाट्या आहे आणि हा नैवेद्य देऊ शकतो. छान अरे वा. मस्त, खूपच छान. तर असं सगळं खाण्याचं सामान आहे. आता आम्ही ते मस्त खाणार, एन्जॉय करणार. आणि आम्ही जे इकडे मिळत नाही तेच मागवलं. जे इकडे मिळतं ते मागवण्यात काही अर्थ नाहीये, म्हणून मग पापड वगैरे कुरडाई ह्या गोष्टी काही होत नाही. तर मी तेच जास्त मागवलं की जेणेकरून वर्षभर छान खाता येईल. तर अशा प्रकारे 2 बॅगातलं सामान झालं. आणि धुळ्याला पण कोणाला माहित नव्हतं की बॅग वगैरे कसं पॅक करायचं. तर ते पण सगळे कन्फ्यूज होत होते. या बॅगेतून त्या बॅगेत टाका, सारखं वजन करून बघा. आणि थोडं लास्ट मोमेंटला आल्यामुळे थोडी गडबड झाली. हो बेटा आली. आता बेबी राहत नाहीये. आता ब्लॉग एंड करायचा रिया. येस. तर बेबी झोपला होता, त्यात आम्ही पूर्ण बॅग वगैरे उघडून सगळं बघून घेतलं. आता बेबी उठलाय. आता करूया आपण एंड. आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लिटल सिंगर